जिल्ह्यातील 11 पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी 12 मार्च रोजी निवड प्रक्रिया होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आता अध्यक्ष, सभापती आणि उपसभापती पदांवर कोणाची निवड होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। दरम्यान 12 मार्च रोजी 11 पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती निवड प्रक्रिया पार पडणार आहे। सभापती आणि उपसभापती पदासाठी वर्णी लागावी यासाठी आपापल्या गॉडफादरमार्फत निवडून आलेल्या सदस्यांनी प्रयत्न सुरू केला आहे। आपल्या मर्जीतील कुणाला संधी देणार, कुणाला संधी नाही मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे। दरम्यान अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भूमिका निर्णायक राहणार आहे। अक्कलकोट पंचायत समितीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सभापती उपसभापती पदाची निवड होणार आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी हे कुणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे। दरम्यान उत्तर पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीत माजी आमदार दिलीप माने, भाजपचे प्रदेश सदस्य शहाजी पवार हे कुणाला संधी देणार याची उत्सुकताही लागून राहिली आहे। मोहोळ पंचायत समितीमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं घवघवीत यश संपादित केलं। या ठिकाणी राजन पाटील हे कुणाला संधी देणार ते सभापती होणार आहेत। एकंदरीत तालुक्यातील नेतृत्वानं त्या मर्जीतील आणि विश्वासातील सदस्यांना सभापती उपसभापती या पदावर संधी देण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी याप्रमाणे: करमाळा जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, बार्शी भूसंपादन उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले, उत्तर सोलापूर उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, मोहोळ उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, सांगोला उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, मंगळवेढा उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, दक्षिण सोलापूर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, अक्कलकोट उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे। दरम्यान 12 मार्च रोजी सभापती आणि उपसभापती पदांची अधिकृत निवड होणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाबाबतही स्पष्टता येणार आहे।